विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी अनिल सातव, संचालक श्री कृपा सायन्स अकॅडमी जळगाव जाम। तर बघा, आता आपण आपला मागचा जो व्हिडिओ लेक्चर आहे त्यामध्ये मोशनचा स्टडी केला। तर मोशन हा जो फिनॉमेना आहे, या मोशनच्या संदर्भात असणाऱ्या ज्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहे त्यांचा आपण स्टडी केलेला आहे। डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी, एक्सेलरेशन। ओके, नेक्स्ट वन बघायचं आपल्याला आता। न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। तर बघा, तुम्हाला माहिती आहे की मोशनच्या संदर्भात न्यूटन्सनी आपल्याला काही लॉ दिलेले आहेत। फर्स्ट लॉ, किती लॉ आहेत सांगा, आठवतात का? देयर आर 3 laws which are related to the motion and which is given by the Newton. First law of motion. First law of motion. तर हा जो लॉ आहे which is related to the inertia, तर हा जो फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे हा इनर्शियाशी रिलेटेड आहे। and inertia depends upon mass. Greater the mass, greater the inertia. Smaller the mass, smaller the inertia. Inertia म्हणजे जडत्व, भारी, लय भारी। तर हा जो इनर्शिया आहे म्हणजे हा जो भारीपण आहे हा मास वरती आधारित असतो। एखाद्या बॉडीचा मास जर कमी असेल तर त्या बॉडीचा इनर्शिया हा कमी असतो, आणि ज्या बॉडीचा मास जास्त आहे त्याचा इनर्शिया हा जास्त असतो। लक्षात घ्यायचं, म्हणजे जेव्हा बॉडी मोशन मध्ये येते तेव्हा इनर्शिया त्याला काय करतो, अपोज करतो। लक्षात घ्यायचं, ग्रेटर द इनर्शिया मीन्स ग्रेटर द मास इज ग्रेटर द ऑपोजिशन, smaller the mass, smaller the inertia, smaller the opposition. So now this first law is related to the inertia, so it is also called as the law of inertia असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। तर स्टेटमेंट जी आहे ती तुम्हाला माहिती आहे। बघा, स्टेटमेंट काय आहे? फर्स्ट लॉ जो आहे तो आपल्याला काय सांगतो, an object continuous to remains in a state of rest or a state of uniform motion along the straight line unless the external unbalanced force act on it. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जोपर्यंत एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही, नॉट बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स जोपर्यंत त्या बॉडीवरती ऍक्ट होत नाही। बघा, फॉर एक्झाम्पल समजा ही एक बॉडी आहे, या बॉडीवरती जोपर्यंत आपण बाहेरून याच्यावरती फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत ही जी बॉडी आहे ही बॉडी जशी असेल, ज्या अवस्थेमध्ये आहे ती त्याच अवस्थेमध्ये राहते। म्हणजे ही बॉडी जर रेस मध्ये आहे तर रेस मध्येच राहणार, जर ही बॉडी मोशन मध्ये असेल तर ही बॉडी मोशन मध्येच राहील। ओके, तर बघा स्टेटमेंट काय आहे, an object continuous to remains at a rest or in a state of motion, state of uniform motion along the straight line unless an external unbalanced force act on it. Okay, so this is the statement. तर हे ऑलरेडी तुम्हाला 9th क्लास मध्ये झालेला आहेच आपलं। तर हा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे। म्हणजे हा जो फर्स्ट लॉ आहे हा आपल्याला काय सांगतो, अगदी सोप्या भाषेमध्ये न्यूटन्स आपल्याला सांगतो की कुठलीही वस्तू स्वतःहून आपली जी पोझिशन आहे ती पोझिशन बदलवू शकत नाही। पोझिशन म्हटलं की द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज आयदर रेस्ट और आयदर मोशन। एकतर म्हणजे त्याची पोझिशन सांगायची म्हटली म्हणजे एकतर तो रेस मध्ये आहे नाही तर तो मोशन मध्ये आहे। म्हणजे त्याची जी जर बॉडी रेस मध्ये असेल तर ती रेस मध्येच राहणार, जर ती मोशन मध्ये आहे तर मोशन मध्ये राहण्याचा ती प्रयत्न करते जोपर्यंत त्याच्यावर बाहेरून कोणीतरी
एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. ओके, तर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट स्वतःहून आपली जी अवस्था आहे, आपली जी पोझिशन आहे ते बदलवू शकत नाही जोपर्यंत त्याच्यावर बाहेरून फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. तर हा झाला फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता आपण सेकंड लॉ बघूया. सेकंड लॉ ऑफ मोशन विच इज गिवन बाय द न्यूटन. तर हा जो फर्स्ट लॉ आहे याला आणखी काय म्हणतात? लॉ ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवा, इनर्शिया, लॉ ऑफ इनर्शिया. आता सेकंड लॉ जो आहे, सेकंड लॉ ऑफ मोशन, दॅट सेकंड लॉ ऑफ मोशन रिलेटेड टू द फोर्स आणि मोमेंटम याच्याशी संदर्भात आहे तो. तर आता सेकंड लॉचं स्टेटमेंट जर आपल्याला पाहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी आहे जी भाव लागेल आणि ती आहे मोमेंटम. कुठली क्वांटिटी आहे? मोमेंटम. तर ही फिजिकल क्वांटिटी जी आहे ही पहिल्यांदा आपल्याला स्टडी करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग हा जो सेकंड लॉ जो आहे याला आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. तर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ mass and velocity. Momentum is the product of mass and velocity. The momentum is denoted by a p and mass, that is m, and velocity v. P is equal to m into d. Now in a vector form, याला वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला कसं लिहिता येईल बघा. Mass is a scalar quantity, velocity is a vector quantity, and so momentum is the vector quantity. So vector p is equal to m vector v. Means the direction of momentum is the same as that of direction of velocity. म्हणजे velocity direction आणि momentum ची direction ही अगदी सेम त्या ठिकाणी असते. तर आता बघा याच्यावरनं याचं जे SI युनिट आहे ते काय असणार? तर मास आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करतो आणि व्हेलॉसिटी जी आहे ही मीटर पर सेकंद मध्ये असते. आणि म्हणून केजी मीटर पर सेकंड, किलोग्रॅम मीटर पर सेकंड, केजी मीटर पर सेकंड, दिस इज द SI युनिट ऑफ द मोमेंटम. आणि फिजिक्स मधली ही वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहे, लक्षात घ्यायचं. आता बघा याच्यावरनं आपल्याला सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे म्हणजे याचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. तर स्टेटमेंट काय आहे बघा, तुम्हाला आठवते का? दॅट स्टेटमेंट इज रिलेटेड टू द चेंज इन मोमेंटम. तर सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड ऑन दॅट बॉडी. म्हणजे त्या बॉडीवरती आपण नेमका किती फोर्स अप्लाय केला त्याच्यावर आधारित त्याचा चेंज इन मोमेंटम त्या ठिकाणी असतो. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम स्टेटमेंट काय आहे बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. बघा, रेट ऑफ चेंज इन मोमेंटम, the rate of change of momentum is directly proportional to the applied force. The rate of change of momentum is directly proportional to the applied force, and the direction of that applied force is in the direction of momentum. म्हणजेच या ठिकाणी बघा ज्या डायरेक्शनला म्हणजेच एक्स भाषेमध्ये चेंज इन मोमेंटमची डायरेक्शन जी आहे तीच डायरेक्शन अप्लाइड फोर्सची त्या ठिकाणी असणार. म्हणजेच द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स इज सेम ॲज दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ द चेंज इन मोमेंटम. तर आपण फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवायचं, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. ओके, तर बघा आता हे जे स्टेटमेंट आहे न्यूटन सेकंड लॉ जो आहे ते न्यूटन सेकंड लॉचं हे स्टेटमेंट आहे, लक्षात घ्यायचं. आणि आता आपल्याला याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी द्यायचं आहे.
तर बघा सगळ्यात नंतर आपण काढू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. कसं काढायचं? रेट ऑफ चेंज इन मोमेंटम म्हणजे कसं लिहिता येणार? चेंज इन मोमेंटम येणार. चेंज इन बघा मोमेंटम जरा शॉर्टकट लिहितो थोडंसं. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. आता चेंज इन मोमेंटम कसा काढायचा? तर तो आहे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम. नाव बघा तर हा जो चेंज इन मोमेंटम आहे हा आपण डेल पी न दाखवूया. लक्षात घ्यायचं. कशा दाखवायचा? डेल पी चेंज इन मोमेंटम. फायनल मोमेंटम suppose denoted by p2, initial momentum p1 and divided by time is the t1. Momentum denoted by p. तर बघा आता suppose here we have to consider a body of mass m and which is moving with a initial velocity u. After the time t, its a final velocity becomes v. Then we can write here final momentum, that is mv initial momentum mu mass multiplied by velocity. Mass multiplied by velocity means momentum. V is the final velocity means final momentum is mv. Initial velocity is a u, so initial momentum is a m into u and divided by t. Okay. So now it can be written as taking m common and in bracket v minus u and divided by t. Now v minus u, v means final velocity, u means initial velocity. Final velocity minus initial velocity, that difference use the change in velocity. Change in velocity upon time. बघा आठवते का? Change in velocity upon time means acceleration. Acceleration is defined as the rate of change of velocity. तर याच्या अगोदर आपण फिजिकल क्वांटिटी मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टडी केलेली आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर ma, तर हा जो चेंज इन मोमेंटम आहे हा किती आला बघा? द चेंज इन मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा आलेला आहे या ठिकाणी ma एवढा आलेला आहे. लक्षात घ्यायचं. आता लॉ आपल्याला काय सांगतो? The rate of change of momentum is directly proportional to the applied force. Means ma is directly proportional to the applied force. So here the velocity changes by applying the force. Okay. So बघा हा जो ma आहे आपण काय काढला? Rate of change of momentum is directly proportional to the applied force. F is the applied force and it can write is equal to ma. किंवा आपण असे घेऊ f is equal to k ma, where k is the constant of proportionality. K is the constant of proportionality. f is equal to k. तर now the value of k, आता जी k ची व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटनी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. नॉट थेरॉटिकली ती व्हॅल्यू आपल्याला भेटणार नाही. त्यासाठी एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागेल. तो आपला नंतरचा टॉपिक आहे. सो k is equal to 1 and then we get here f is equal to ma. आणि हा आहे न्यूटन सेकंड लॉ. याला म्हणायचं बरोबर आहे न्यूटन सेकंड लॉ. f is equal to ma. सगळ्यांना हा न्यूटन सेकंड लॉ म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा सर्वांना माहिती आहे. आपण नेहमी यूज करतो. लक्षात घ्यायचं. तर पुन्हा बघा तर हा जो सेकंड लॉ आहे याचं स्टेटमेंट काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज इन मोमेंटम इज ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. तर बघा आता थोडंसं याच्या युनिट बद्दल आपण बघू. फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन.
तर SI युनिट ऑफ फोर्स काय बघा, SI युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. SI unit of force, SI unit of force is a Newton and it's a CGS unit. CGS unit बघा काय आठवते का, टाइम. SI unit is Newton and CGS unit टाइम. तर बघा इन SI सिस्टीम मध्ये बघा F is equal to 1 Newton, mass is 1 kg multiplied by acceleration is 1 meter per second square. Here we have to take the mass is a 1 kg and acceleration is 1 meter per second square, means 1 Newton is equal to 1 kg meter per second square. म्हणजे 1 Newton it can be written as 1 kg meter per second square. हे SI मध्ये लक्षात घ्यायचं. आता 1 dyne बघूया. 1 dyne म्हणजे कसं लिहिता, 1 dyne mean mass is 1 gram and acceleration is 1 centimeter per second square. तर मास CGS युनिट जे आहे ते ग्रॅम आहे आणि ऍक्सलरेशन CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मीन्स वी कॅन राइट हियर 1 dyne is equal to 1 gram centimeter per second square, centimeter per second square, 1 gram per centimeter per square. तर या डेफिनेशन वरून हा जो फॉर्म्युला आहे आपल्याला अशा प्रकारचे रिलेशन लिहितात. then you know that the relation between the Newton and dyne, 1 Newton means 10 to the power 5 dyne. न्यूटन SI युनिट आहे, CGS आणि CGS युनिट आहे डाइन, लक्षात घ्यायचं. तर या दोघांमध्ये कन्वर्जन फॅक्टर लक्षात ठेवायचं. 1 Newton means 10 to the power 5 dyne, or we can write here or 1 dyne means 10 to the power minus 5 Newton. हे स्टेटमेंट आपण अल्टर करून त्याला लिहिलेलं आहे 1 Newton means 10 to the power minus 5. तर आपण हे रिलेशन लक्षात ठेवायचं. 1 Newton means 10 to the power 5 dyne. So this is the conversion of SI into the CGS. SI चं CGS मध्ये आपल्याला कन्वर्शन जर करायचं असेल तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर बघा न्यूटन्स फर्स्ट लॉ आपण बघितलेला आहे, न्यूटन्स सेकंड लॉ आपण बघितलेला आहे. आता न्यूटन्स थर्ड लॉ कडे जाऊया आपण. तर न्यूटन्सनी आपल्याला एकूण 3 स्टेटमेंट दिलेले आहेत which are related about the motion. थर्ड लॉ अगदी इझी आहे. थर्ड लॉ ऑफ मोशन, third law, Newton's third law of motion. Now this law is related to the action reaction, action आणि reaction, action force आणि reaction force. action आणि reaction हे फोर्सच्या संबंधात असणारे हे वर्ड्स आहे, लक्षात घ्यायचं. ऍक्शन फोर्स, रिएक्शन फोर्स, म्हणजे ऍक्शन आणि रिएक्शन हे जे वर्ड्स आहे आपण हे फोर्स करता वापरतो या ठिकाणी. तर थर्ड लॉ जो आहे विच इज रिलेटेड टू द ऍक्शन अँड रिएक्शन. तर एव्हरी ऍक्शन आपल्याला माहिती आहे. थर्ड लॉ काय आहे, एव्हरी ऍक्शन हॅज an equal and opposite reaction simultaneously. महत्वाचा वर्ड्स आहे simultaneously. या दुसऱ्या भाषेत to every action there is always equal and opposite reaction simultaneously. Okay, तर सिंपल लॉ आहे to every action there is always equal and opposite reaction. Okay, तर ऍक्शन आणि रिएक्शन हे एकमेकाच्या अपोजिट असणारे फोर्स आहे. म्हणजे ऍक्शन फोर्स अँड रिएक्शन फोर्स आर द अपोजिट फोर्सेस. देन these are the two forces. म्हणजे हे जे फोर्स आहेत हे दोन आहे. इट इज नॉट अ सिंगल फोर्स. देयर आर टू फोर्स. म्हणजे these are exist in pair. हे जे फोर्सेस आहेत हे पेयर, ऍक्शन आणि रिएक्शन, ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स हे कशा आहेत, पेयर मध्ये त्या ठिकाणी एक्झिस्ट होतात. नाउ these two forces act on the two different bodies. हे जे दोन फोर्सेस आहेत हे
दोन वेगवेगळ्या बॉडीवरती एकाच वेळेस ऍक्ट होतात. these two forces act simultaneously but on the two different bodies. these two forces equal in magnitude but opposite in direction. as it exists or it act on the two different bodies, so their effect is not zero. त्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे तो झिरो नाही. एकाच बॉडीवरती दोन फोर्स ऍक्ट झाले which are equal in magnitude and opposite direction, then their resultant is a zero. But here these two forces equal in magnitude, opposite in direction, but they act on the two different bodies, so they can never be cancelled. त्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे तो कॅन्सल होत नाही, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून ऍक्शन झाले की काय होते, रिॲक्शन त्या ठिकाणी होते. बघा समजा फॉर एक्झाम्पल इथं आपण याला असं पुश केलं, बरोबर आहे, इकडून आपण याला पुश केलं, इकडून याला याच्यावरती फोर्स अप्लाय केला, तर काय झालं की हा जो सरफेस आहे सरफेसनी आपल्या हातावरती अपोजिट मध्ये पुश केलं त्याला, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला त्याला लोटलं. आपण त्याला इकडच्या डायरेक्शनला लोटलं, त्यांनी आपल्याला इकडच्या डायरेक्शन ऍक्शन झाली की काय होते, रिॲक्शन त्या ठिकाणी होते. तर टू एव्हरी ऍक्शन देयर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर बघा आता भरपूर एक्झाम्पल आपल्याला थर्ड लॉ मध्ये सांगता येते. तर व्हेन बुलेट इज फायर्ड फ्रॉम द गन, तर यामध्ये आपण हे टोटल एक्झाम्पल न्यूटन्स थर्ड लॉ वरती एक्सप्लेन करू शकतो. ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहेच. नेक्स्ट एक्झाम्पल देता येणार, दॅट्स अ प्रोजेक्शन ऑफ द सॅटेलाइट. त्यामध्ये सुद्धा आपण हा न्यूटन्स थर्ड लॉ अप्लाय करू शकतो. और व्हेन बॉल हिट बाय द बॅट. तर हे सगळे न्यूटन्स थर्ड लॉ वरती आधारित एक्झाम्पल आहे, जे तुम्ही लोअर क्लास मध्ये अगदी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत. तर रिव्हिजन आहे, लक्षात घ्यायचं. हे जे बेसिक टॉपिक आहेत त्यांचं आपल्याला थोडंसं रिव्हिजन करायचं आहे, जेणेकरून 11th मध्ये जेव्हा आपण येणार तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवायला नको किंवा जाणवली पाहिजे नाही. तर त्यासाठी आपल्याला फक्त जस्ट टच द्यायचा आहे. ऑलरेडी हा सगळा जो पार्ट्स आहे हा तुमचा झालेला आहे, यू नो व्हेरी वेल. आपण फक्त त्याला थोडंसं रिकॉल करतो आहे, लक्षात घ्यायचं. तर नेक्स्ट वन बघूया आपण आता. नेक्स्ट टॉपिक बघू. एक लॉ बघायचा आपल्याला. ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर बघा असे कॉन्झर्वेशन लॉ फिजिक्स सब्जेक्ट मध्ये किती आहेत, तुम्ही असे कोणकोणचे लॉज कॉन्झर्वेशनच्या संदर्भातले लॉज तर भरपूर आहे फिजिक्स मध्ये. तर आपल्याला कॉन्झर्वेशन लॉ पाहायचा आणि ती किती आहेत बघा. तुम्हाला आठवते का? बघा थोडस विचार करा, आठवून बघा. सर्व लॉ तुमचे झालेले आहेत, लक्षात घ्यायचं. आठवतात काय? एक तर आपण लिहिलेलं आहे इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. नेक्स्ट वन व्हेरी फेमस आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्हाला माहित आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा फर्स्ट कॉन्झर्वेशन लॉ आहे. नेक्स्ट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि थर्ड आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस. हा सुद्धा तुम्ही 10th मध्ये स्टडी केलेला आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस. तर दीज आर द 3 फिजिकल क्वांटिटीज व्हिच आर कॉन्झर्व. तर या 3 क्वांटिटीज आहे इलेक्ट्रिक चार्जेस, मोमेंटम अँड एनर्जी. दे आर कॉन्झर्व. तर हा लॉ आपल्याला काय सांगतो, तर व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन द कोलाइडिंग बॉडीज. दोन बॉडीज आहेत, त्यांचं कोलिजन होत आहे. तर अशा कोलाइडिंग बॉडीज वरती जर बाहेरून जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर, म्हणजे व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन कोलाइडिंग bodies,
when no external force act on the colliding bodies, then their total initial momentum is equal to total final momentum. टोटल फायनल मोमेंटम. बघा दोन कोलायडिंग बॉडीज आपण कन्सिडर करूया. ही एक बॉडी आहे आणि एक दुसरी बॉडी ऑफ मास m1 and m2. m1 and m2 are the masses of the two bodies and they are moving with the initial velocity u1 and u2. u1 and u2 is their corresponding initial velocity. Now when these two bodies collides with each other, जेव्हा आता दोन बॉडीज एकमेकांवरती कोलाइड्स होणार, तर then these two bodies exert the force and the reaction force act on each other. Means these two bodies exert the force on each other. Means and after the collision, both the bodies are moving with the velocity v1 and v2. After the collision means before the collision that bodies are moving with the initial velocity v1 and v2, and after the collision the body is moving with the final velocity v1 and v2. And so now in this is the isolated system, and in that isolated system we have to calculate the total initial momentum. तर total initial momentum आपल्याला पाहिजे. बघा पहिल्या बॉडीचा मोमेंटम सांगा m1 u1. सेकंड बॉडीचा मोमेंटम सांगा m2 u2 इज इक्वल टू, आता कोलिजन झाल्यानंतर हा पहिल्या बॉडीचा फायनल मोमेंटम m1 v1 प्लस m2 v2. तर बघा कोलिजन झाल्यानंतरचा याचा मोमेंटम आणि याचा मोमेंटम दोघांची एडिशन करायची, जास्त टोटल फायनल मोमेंटम, आणि m1 u1 प्लस m2 u2 हा झाला टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजेच याचा अर्थ when no external force act on the colliding bodies, then their total momentum is conserved. सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. Then their total momentum is always constant. सुद्धा आपण त्याला लिहिल्या जाते. तर हा एक लॉ आहे जो तुम्हाला या मोशनच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर बघा आता हा झाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर हा आपल्याला काय सांगतो, when no external force act on the colliding bodies, then their total momentum is always constant. ओके, तर आता बघा न्यूटन्सने मोशनच्या संदर्भात आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत. इक्वेशन ऑफ मोशन त्याला कायनेमॅटिक इक्वेशन असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणतात, कायनेमॅटिक इक्वेशन असं सुद्धा म्हणतात, किंवा सोप्या भाषेमध्ये इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, इक्वेशन्स ऑफ मोशन which is given by the Newtons. बघा तीन इक्वेशन्स आपल्याला आलीच पाहिजेत. फर्स्ट इक्वेशन सांगा v is equal to u plus at. सेकंड इक्वेशन s is equal to ut plus uptime at square. थर्ड इक्वेशन v square is equal to u square plus 2 times as. बघा these are the three kinematical equation. कायनेमॅटिक्स इक्वेशन आहे हे, किंवा इक्वेशन ऑफ मोशन आहे, किंवा न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन असं त्याला म्हटलं तरी चालेल. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. नाउ these equations are related to the initial velocity, final velocity, then displacement, time and acceleration. ओके, बघा कोणकोणते फिजिकल क्वांटिटी आहे, इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशन अँड टाइम. ओके,
तर ह्या ज्या क्वांटिटीज आहे याच्या संदर्भातले हे इक्वेशन्स आपल्याला न्यूटन्सने दिलेले आहेत आणि फिजिक्सचा स्टडी करताना अत्यंत इम्पॉर्टंट अशी इक्वेशन्स आहेत. म्हणजे इक्वेशनचा आपण नेहमी यूज करतो, लक्षात घ्यायचं. न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना या वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स देताना आपल्याला यांचा नेहमी यूज करायचा आहे. ओके, तर हे 3 इक्वेशन जे आहेत हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेच, लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे. ओके, तर इथं आपण आज थांबूया आणि बाकीचं आता पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत